बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि पावसाळ्यात स्वीटकॉर्नचा सीझन असतो. तर या पद्धतीने खमंग आणि कुरकुरीत कॉर्न भजी झालीच पाहिजेत. तर त्यासाठी मीडियम आकाराचे 2 स्वीटकॉर्न मी सोलून घेतलेले आहेत. याला आपल्याला हलकंसं क्रश करून घ्यायचं आहे. तर एखाद्या चॉपरमध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे मक्याचे दाणे घालायचे आणि हे हलकेसे क्रश करून घ्यायचे आहे. खूप अशा बारीक पेस्ट बनवायची नाही. तर याप्रमाणे जाडसर अशी भरड बनवून घ्यायची, म्हणजे भजी तळताना तेलामध्ये ती फुटली जात नाहीत. आता इथं अर्धा चमचा जिरं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. याचा आपल्याला बिना पाणी घालता ठेचा बनवून घ्यायचा आहे. तो या कॉर्नमध्ये घालायचा. पाव चमचा हळद, छोटा चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि एक अर्धा चमचा इथं मी ओवा घेतलेला आहे. तो असा हातावर चुरून घालायचा, म्हणजे त्याचा स्वाद भज्यामध्ये चांगला उतरला जातो. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि इथं मी एक लिंबाची फोड घेतलेली आहे. साधारण पोहे खायच्या चमच्याने 1 ते 1.5 चमचा इतका लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा ही भजी बनवून बघा, खरंच खूप अप्रतिम चवीची होतात. आता हे सर्व मसाले चोळून मक्यांना लावून घ्यायचं, म्हणजे भज्यांना खूप छान अशी चव येते. आता याच्यावर पोहे खायच्या चमच्याने साधारण 2 चमचे मी तांदळाचं पीठ घातलं, 2 ते 3 चमचे बेसन घातलेलं आहे आणि हे सुद्धा हाताने चांगलं मक्याला लावून घ्यायचं. याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही. मक्यामध्ये जेवढं बेसन येईल तेवढंच बेसन आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. तर याप्रमाणे हे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. याला भिजत वगैरे ठेवायचं नाही, कारण मक्यांना पाणी सुटलं जातं. लगेचच याची आपण भजी बनवायला घेऊयात. इकडे कढईमध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम करायचं आणि मध्यम गॅसवर आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत. खूप मोठी भजी सोडायची नाही, छोटी छोटी भजी सोडायची, म्हणजे ती आतपर्यंत चांगली भाजली जातात. 1 मिनटं याला हलवायचं नाही. 1 मिनिटांनी ही भजी उलटवून घ्यायची आणि कमी ते मध्यम गॅसवर भजी चांगली क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची. भजी चांगली अशी या सोनेरी रंगावर तळून झाली की मग झाऱ्यामध्ये तेल निथळवून ही भजी आपल्याला काढून घ्यायची आहेत. खरंच खूप मस्त अप्रतिम चवीची ही भजी झाली होती. तुम्ही या पद्धतीने एकदा अवश्य ट्राय करून बघा. कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर प्लीज एक लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.